नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर मी कावेरी फार्मा की ऍग्री सर्व्हिसेस कवठे कमेश होते। शेतकरी मित्रांनो, आता रब्बी सीझन चालू झालाय आणि या रब्बी सीझन मध्ये गव्हाची पेरणी केली जाते। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचंय, तर मग यासाठी कशा प्रकारचं खत व्यवस्थापन केलं पाहिजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण गव्हाची पेरणी करत असताना आपल्याला एनपीके म्हणून 15-15-15 आणि 20-20-0-13 किंवा आपण 18-46-0 यापैकी तुम्हाला कोणतं एक एनपीके घ्यायचं आहे। आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपण आपली गव्हाची पेरणी करून झाल्यानंतर जेव्हा गहू हा मुकुट मुळीच्या अवस्थेमध्ये असतो, म्हणजे 20 ते 25 दिवसाचा गहू झाल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाला युरिया प्लस व्हीग्रोमर 50 आणि ग्रीन शाईन या खताचा आपल्याला एकत्रित डोस द्यायचा आहे। तर युरिया टाकल्याने आपल्या पिकाला नायट्रोजन भेटणार आहे, त्यामुळे आपल्या पिकाची वाढ ही चांगल्या प्रकारे होणार आहे। आणि व्हीग्रोमर 50 मुळे आता व्हीग्रोमर 50 मध्ये आपल्या अमरफॉस सिलिकॉनचा जास्तीत जास्त मोठा सोर्स असल्यामुळे आपल्या पिकाला जे आपण खत टाकणार आहोत ते लवकरात लवकर सहज उपलब्ध होतात। त्याचप्रमाणे गव्हाच्या काळोख ही टिकून राहते आणि पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते। त्याचप्रमाणे जे ग्रीन शाईन आपण खत टाकणार आहोत त्या ग्रीन शाईन खतामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्ब हा वाढून आपल्या जमिनीचा पोत हा चांगल्या प्रकारे सुधारतो आणि गव्हाच्या पिकाची पांढऱ्या मुळांची वाढ ही चांगल्या प्रकारे होते। तर असा एकत्रित डोस आपल्याला जेव्हा मुकुट मुळीच्या अवस्थेमध्ये आहे तेव्हा आपल्याला टाकायचा आहे। आणि त्याचप्रमाणे जेव्हा आपल्या गव्हाची फुटवा होऊन आणि गहू जेव्हा उंबी तयार होण्याच्या अवस्थेमध्ये असतो तेव्हा आपल्याला 10-26-26 किंवा आपण महाजन कंपनीचं 9-24-24 क्रॉपटेक त्याचप्रमाणे 12-32-16 यापैकी तुम्हाला कोणतं एक एनपीके घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या पिकामध्ये जे फॉस्फरस आणि पोटॅशची जी कमतरता दिसून येते त्याने या खतामुळे आपल्याला ती फॉस्फरस आणि पोटॅशची कमतरता भरून निघणार आहे आणि जेणेकरून आपल्या पिकाला जास्तीत जास्त उत्पादन निघणार आहे आणि फुटवे हे चांगल्या प्रकारे आणि गव्हाची उंबी ही चांगल्या प्रकारे सुधारणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचं तुम्ही जर खत व्यवस्थापन केलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या पिकामधून 30 ते 35 पोत्यांचा ॲव्हरेज हे नक्कीच काढता येणार आहे। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमच्या गव्हाच्या पिकाला कशा प्रकारचं खत व्यवस्थापन केलं आणि तुम्ही तुमच्या गव्हाच्या पिकाची कोणती व्हरायटी निवडली हे मला कमेंटमध्ये मेन्शन करून सांगा। तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।